मंत्री नरहरी झिरवाळ अडचणीत सापडण्याची शक्यता आहे। अन्न आणि औषध प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांचं झिरवाळ यांच्याकडून निलंबन करण्यात आलंय। मात्र निलंबन चुकीच्या पद्धतीने झाल्याचा आरोप संघटनेकडून झिरवाळ यांच्यावर करण्यात आला आहे। चौकशी न करता निलंबन कायद्याची पायमल्ली झाल्याचा आरोप देखील संघटनेने केला आहे। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। अन्न आणि औषध मंत्री नरहरी झिरवाळ सध्या अडचणीत आलेले आहेत, कारण राज्यभरातल्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी राज्यभरासाठी आंदोलन पुकारलेलं आहे। नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा येथील खाद्यतेल उत्पादक पेढी सील न केल्याच्या प्रकरणात निलंबनाची कारवाई नरहरी झिरवाळ यांच्याकडून करण्यात आली। 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांचं निलंबन या ठिकाणी झिरवाळ यांच्याकडून करण्यात आलं आणि त्या संदर्भातले आदेश जे आहेत ते थेट सभागृहातून या ठिकाणी पारित करण्यात आले। या कारवाईमध्ये कुठल्याही प्रकारची शहानिशा न करण्यात आली आणि त्याच प्रकारे एफडीएच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी त्यांची बाजू मांडण्याची देखील संधी दिली नाही, अशा पद्धतीचा आरोप सध्या झिरवाळांवर होतोय। नरहरी झिरवाळ यांनी घेतलेल्या या निर्णयाच्या विरोधात राज्यभर लेखणी बंद आंदोलन करत शासनाचं लक्ष वेधण्याचा कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केलाय। कायद्यानुसार अधिकाऱ्यांची जर कुठली चूक असेल तर मंत्र्यांनी त्यांची चौकशी करून त्यानंतरच खरं तर कारवाई करणं अपेक्षित आहे, असं संघटनेचं म्हणणं आहे। त्यामुळे अन्न आणि औषध मंत्री नरहरी झिरवाळ जे आहेत ते सध्या अडचणीत सापडलेले आहेत। कॅमेरा पर्सन आकाश येवले सह मी अधिकारी, TV9 मराठी।